अखंड हिंदुस्थानामध्ये भारत पाकच्या युद्धामध्ये खेमकरन सेक्टरमध्ये 12:35 भारताच्या आणि पाकच्या युद्धामध्ये गाझीपूर यूपी येथील भूमिपुत्र आणि भारत मातेचे वीर सुपुत्र परमवीर चक्र विजेते वीर शहीद अब्दुल हमीद यांच्या विजय सलामीचा एक झंझावात आपल्या डोळ्यासमोर आम्ही मांडत आहोत की भारत पाकच्या 1962च्या युद्धामध्ये जे जाबाज साथी परमवीर चक्र विजेते वीर शहीद अब्दुल हमीद यांनी आपल्या अखंड हिंदुस्थानामध्ये एक विजय सलामी प्राप्त करून दिली। म्हणून आज दिनांक 1 जुलै 2026 रोजी त्यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आज येवला तालुका ऐतिहासिक जन्मोत्सव समिती तसेच राष्ट्रीय एकात्मता हिंदू मुस्लिम सोशल फाउंडेशन, अन्याय भ्रष्टाचार निवारण जनित समिती महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क विकास मंडळ, लोकशाही मराठी पत्रकार संघ आणि नवरचना प्राथमिक विद्यालय यांच्या वतीने आज जयंती उत्सवाच्या निमित्ताने औचित्य साधून विनम्र अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी सर्व आमच्या अन्याय भ्रष्टाचार संघटनेचे येवला तालुका अध्यक्ष नवनाथ प्रल्हाद पाटील अवाटे, जनसेवक डॉक्टर शेरूबाई सादिकबाई मोमीन, तसेच आमच्या मुख्याध्यापिका झालटे मॅडम, गोहे सर, चव्हाण सर आणि मॅडम बोरसे मॅडम हे सर्व या ठिकाणी जमलात। आम्ही येवला शहर तालुका राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क विकास मंडळ, अन्याय भ्रष्टाचार निवारण जनित समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज परमवीर चक्र विजेते वीर शहीद अब्दुल हमीद यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने त्रिवार कोटी कोटी विनम्र अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमलो। तुमच्या सर्वांच्या साक्षीने त्यांना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो। येणाऱ्या भविष्य काळामध्ये अशा विद्यार्थ्यांना सर्वांना परिचित असले पाहिजे की परमवीर चक्र विजेते वीर शहीद अब्दुल हमीद यांनी 1962च्या युद्धामध्ये पाकिस्तानचे 7 पॅटर्न टँक नष्ट करून बरामद करून खेमकर सेक्टरमध्ये 12:35 विजय सलामी प्राप्त करून दिली होती। ते आपल्या भारताचे भूमिपुत्र आणि भारत मातेचे सुपुत्र आहेत परमवीर चक्र विजेते वीर शहीद अब्दुल हमीद यांच्या जयंतीचे आज औचित्य साधून आपण या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत। तर मी आपल्या सर्वांच्या वतीने पुनश्च एकदा त्रिवार कोटी कोटी विनम्र अभिवादन करतो आणि त्यांना या ठिकाणी भावपूर्ण अशी आदरांजली व्यक्त करतो। आपल्या सरांच्या इच्छेप्रमाणे भारत माता की